लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात आहे. तीच भूमिका महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची देखील तीच भूमिका आहे, भावना आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातली काही चुकीची माणसं, चुकीच्या प्रवृत्त्या जे त्या ठिकाणी आमच्या इथं प्रसिद्ध आहेत मतदारसंघात, उचल गँग, पाकिट गँग म्हणून त्या ठिकाणी उचल आहे, प्रसिद्ध आहे. यांनी चुकीच्या मेसेज किंवा चुकीच्या भावना तिथं पोहोचवल्यामुळं काही नेतेमंडळींचा गैरसमज त्या ठिकाणी झाला होता. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षानं सगळ्यात पहिल्यांदा माझी उमेदवारी जाहीर करून मला एबी फॉर्म देखील त्या ठिकाणी दिला होता. असाच माझ्याबरोबर दक्षिण सोलापूरला माझ्या उमेदवारीच्या बरोबर आदरणीय दिलीप माने साहेबांची देखील उमेदवारी डिक्लेअर झाली होती. परंतु काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांना एबी फॉर्मही दिला नाही आणि विनंती करून त्याचा अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला. मात्र अशीच परिस्थिती इथं व्हायला पाहिजे होती. इथल्या स्थानिक काही चुकीच्या माणसामुळे ते घडलं. मी प्रचाराचा शुभारंभ करत असताना देखील महाविकास आघाडीच्या सर्व आदरणीय नेते मंडळींना विनंतीच त्या ठिकाणी करतोय. आजही आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की माझी लढाई भाजपचं सरकार खाली खेचण्यासाठी, चुकीचा लोकप्रतिनिधी बदलण्याच्यासाठी आहे आणि आपण देखील या बाबतीत सकारात्मक विचार करू. उमेदवारी या नात्यानं आमचा देखील तुम्ही विचार करू नका. इथल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा, अंतर्मनाचा कानुसा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी विठ्ठल परिवार भारत इथल्या मायबाप जनतेचा पाठिंबा. कारण मी एका महिन्यापूर्वी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या 17 दिवसामध्ये वेगवेगळ्या गावात, मतदारसंघातल्या 17 गावात मुक्काम नेली. त्या गावात मुक्काम करून 102 गावात त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच वेळी माझी भूमिका सांगितली होती, माझी लढाई कशा पद्धतीने असेल सांगितली होती आणि त्यावेळी तमाम मायबाप जनतेने माझ्यासोबतच्या वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुमच्या लढाईत तुमच्या सोबत नाही तर 2 पावलं पुढे राहून त्या ठिकाणी आम्ही लढू. आणि मायबाप जनतेच्या पाठिंब्यामुळं, कवचकुंडलामुळंच या प्रस्थापिताच्या किंवा इथल्या या लढाईत मी चांगल्या पद्धतीनं मोठ्या मताधिक्यानं, लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त मताधिक्यानं विजय संपादन करेल हा ठाम विश्वास इथल्या माझ्या सोबतच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे.